गजानन महाराज यांच्या पालखीचं पंढरपूरकडे सध्या प्रस्थान होत आहे, बघूयात। तर ही दृश्य आपण सध्या बघतोय, अनेक वारकरी यामध्ये सहभागी झालेले आहेत। संत गजानन महाराज यांच्या पालखीचं हे आज पंढरपूरकडे प्रस्थान होत आहे। पायी दिंडी निघते पंढरपूरकडे जाण्यासाठी। अनेक वारकरी समुदाय यामध्ये सहभागी झालेला आहेत आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी संदीप वानखेडे आपल्या सोबत आहेत। संदीप, काय खरं तर वातावरण बघायला मिळत आहे वारकऱ्यांमध्ये? अगदी बरोबर आहे। आपण जर पाहतो सकाळपासूनच जे आहे अतिशय भक्तिमय वातावरण या ठिकाणी संपूर्ण परिसरामध्ये जे आहे ते पाहायला मिळते। दिंडीचे हे 56 वर्ष आहे आणि 700 वारकरी जे आहेत ध्वज, पताका, ताल, मृदंग घेऊन जे आहेत या संपूर्ण दिंडीमध्ये सहभागी झाले। आपण जर पाहिलं तर संत गजानन महाराजांची पालखी आपण भाविकांना दाखवू शकतो। संत गजानन महाराजांची पालखी जी आहे ही आता या ठिकाणी शेगावरून जे आहे पंढरपूरच्या दिशेने या ठिकाणी मार्गस्थ झालेली आहे। 33 दिवसांचा संपूर्ण प्रवास करून जे आहे हे 4 जुलै रोजी दिंडी जी आहे पंढरपूरमध्ये दाखवणार। आपण जर पाहिलं तर सकाळपासून मंदिराची पालखी जी आहे लगेच मुख्यतः या ठिकाणी संस्थांची विशेष सुद्धा मुख्यमंत्री यांच्या हस्ते पूजन करण्यात आल्यानंतर पालखी जी आहे मंदिरातून आता पंढरपूरच्या दिशेने जी आहे ही या ठिकाणी रवाना झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। अतिशय भक्तिमय वातावरण जे आहे ते सध्या या ठिकाणी पाहायला मिळते। जनगण जनार्दन आणि हरिनामाच्या गजराने जी आहे संपूर्ण ही संकल्पना जी आहे दुमदुमून निघालेली आहे। नक्कीच संदीप, आम्ही तुमच्या पाठी मोठी गर्दी बघू शकतो, अनेक वारकरी जमलेले आहेत। त्यांच्या काही प्रतिक्रिया समोर येऊ शकतायत का? त्यांच्याशी आपण बोलू शकतोय का? नक्कीच या ठिकाणी तर भली मोठी गर्दी जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते। काय सांगाल, कुठून आलात तुम्ही? सध्याचं जे भक्तिमय वातावरण आहे, काय भावना व्यक्त केलं? कुठून आलात? काय भावना व्यक्त करता? आज तुम्हाला प्रत्यक्षात पालखीला सहभागी होत आले बोलायला? नक्कीच या ठिकाणी आपण पाहिलं तर मोठी गर्दी जी या ठिकाणी पाहायला मिळते। आज जी काही पालखी या ठिकाणी मार्गस्थ होणार तिथे त्या अनुषंगाने कालपासून संपूर्ण देशभरातून भाविक जे आहेत मोठ्या संख्येने या ठिकाणी दाखल झाले होते आणि आता ही मोठी गर्दी जी आहे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। काय सांगाल, कुठून आला, काय नेमक्या भावना व्यक्त करा? समोरही आपण जर या ठिकाणी पाहिलं तर मोठ्या प्रमाणात गर्दी जी आहे ती भाविकांची या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। नक्कीच संदीप, आपण खरं तर दृश्यांच्या माध्यमातून सुद्धा बघू शकतो, मोठा उत्साह बघायला मिळतोय। संदीप, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।